दुसरा बॉल प्रशांत मडवीचा. हो, पंचांकडे लाऊड अपील. जरासा बाहेर चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल चिंचवली गोळी संघाला. संदेश पाटील बघा हाणामारीचं षटक, पॉवर प्लेचं षटक. कशी फलंदाजी करेल संदेश पाटील. लेफ्टी रायटी पुन्हा एकदा कॉम्बिनेशन. पहिलाच बॉल संदेश पाटील साठी. हो, पुन्हा एकदा लाऊड अपील. सुरेख चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ब्लॉक चेंडू टाकलेला संदेश पाटीलला चेंडू समजता आला नाहीये आणि डॉट चेंडू. एक षटकार खाल्ल्यानंतर प्रशांत मडवीने कमबॅक केलेला आहे. कशा प्रकारची फलंदाजी करेल संदेश पाटील. वा, फटका चांगलाय, फटका जाईल. सरळ सरळ षटकार. 13 धावा फलकावरती लागलेले त्या 4 चेंडूंमध्ये. सुरेख फलंदाजी पुन्हा एकदा संदेश पाटील करत असताना. जरी तुम्हाला एक बॉल डॉट कळलं, तुझ्यावरती आक्रमण करत असताना संदेश पाटील. टॉस जॉन्टी 11 आणि गावदेवी आदोशी. ओ, सुरेख फटका पुन्हा एकदा संदेश पाटीलच्या बॅट मधून आलेला लगातारचा दुसरा षटकार. अजूनही एक चेंडू या हॅलो हा 1 फटका होता. एकच धाव मिळेल एकाच धावेच्या समाप्तीनंतर. बघा या पुढील मॅच आदोशी वर्सेस महबूब इनामदार यांच्याकडून आदोशी संघाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. अठरा चेंडू 45 धाव संख्येची गरज. या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा आल्या. चला टीम जॉन्टी 11 आदोशी वर्सेस आदोशी संघ टॉस साठी यायचंय त्वरित. गोलंदाज गौरव मडवी. अठरा चेंडू 45 धाव संख्येची गरज आहे अजून टीम चिंचवली गोळी संघाला. संदेश पाटील यांच्या समोर गौरव मडवी. पहिलाच बॉल गौरव मडवी याचा.
सुरेख चेंडू. गौरव वडव्याचा संदेश पाटीलला पुरेसा समजता आला नाही या चेंडू आणि निर्धाव चेंडू आलेला आहे. 17 चेंडू अजून 45 धाव संख्येची गरज आहे. समीकरण सोपं नाहीये थोडस, पण टीम चिंचवली संघाचे बॅट्समन. हो सुरेख चेंडू पुन्हा एकदा गौरव मडवियाचा. एकच धावेच्या समाधान मानावं लागेल आणि पुन्हा एकदा 16 चेंडू 44 धाव संख्येची गरज आहे अजूनही. 2 चेंडू झाले. आकाश पाटील फलंदाजीच्या मार्फत टीम आदोशी संघाचा कर्णधार आलेले. टीम जॉन्टी लेवन संघाचा कर्णधार. दास्ता यार गौरव. ओ फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक हा सुरेख क्षेत्ररक्षक अत्तरवच्या माध्यमातून. पंधरा चेंडू 43 धाव संख्येची गरज. 2 फटके या मॅच मध्ये टीम चिंचवली गोळी संघाला परतवू शकतात. टॉस ओ पुन्हा एकदा संदेश पाटीलच्या बॅट मधून आलेला धमाकेदार षटकार. आदोशी संघ टॉस विन झालेले. काय घेतलं ते मी म्हटलं होतं एखादा षटकार या मॅच मध्ये परतवू शकतो टीम चिंचवली गोळी संघाला. 14 चेंडू 37 धाव संख्येची गरज आहे टीम चिंचवली गोळी संघाला. संदेश पाटील आकाश पाटील या दोघांमध्ये सुद्धा क्षमता आहे. दोघांवरती विश्वास आहे चिंचवली गोळी संघाचा. ओ पुन्हा एकदा लगातारचा दुसरा षटकार ठोकलाय संदेश पाटील. चिंचवली संघाचे पाठीराखे आता थांबणार नाही आणि संदेश पाटील षटकार मारणारा सुद्धा थांबणार नाही. षटकार 13 चेंडू 31 धाव संख्येची गरज आहे ती टीम चिंचवली गोळी संघाला. आम्ही म्हटलं होतं 2 षटकांमध्ये ही मॅच कव्हर होऊ शकते, पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. दोन्ही संघांमध्ये मॅच आहे. एक फटका तयार गौरव. तेरा चेंडू 31 धावा. सुरेख चेंडू गौरव मळवीच्या माध्यमातून एकच धाव एका धावेने षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून आलेला आहे. अजूनही 12 चेंडू 30 धाव संख्येची गरज आहे ती टीम चिंचवली गोळी संघाला. 35 धावा धावफलकावरती लागलेले 2 षटक समाप्त झालेले आहेत. अत्तर्व लाड आपल्या संघासाठी कशी कामगिरी करेल त्याच्या समोर संदेश पाटील.
त्यानं गौरव मडवीच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आणले गौरव मडवीला. बारा चेंडू 30 समीकरण आहे. समीकरण सोपं आहे दोघां बॅट्समॅन साठी, पण त्यांच्या समोर अत्तर्व लाड. गोलंदाज तयार. अत्तर्व लाड याचा पहिला चेंडू. समोर संदेश पाटील. नो चेंडू आणि नोला दंडित केलंय. संदेश पाटील चौकार मारलेला. पहिला चेंडू टीम चिंचवली संघासाठी हा मॅच मध्ये असलेला नो चेंडू, त्याच्यावरती चौकार. 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे अजूनही. 40 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत त्या. हो, यॉर्कर चेंडू, सुरेख चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू फ्रीटच्या माध्यमातून पुरेसा वापर करता नाही आलाय संदेश पाटीलला. 11 चेंडू 24 धावा धाव फलकावरती अजून पाहिजे टीम चिंचवली गोळी संघाला. 41 धावा धाव फलकावरती लागलेले अजूनही. 11 चेंडू 24 ची गरज आहे. फलंदाज आकाश पाटील, त्याच्या समोर अत्तर्व. ओ फटका चांगलाय आकाश पाटीलच्या. सुरेख क्षेत्ररक्षक मोठा हादरा बसलेला आहे तो टीम चिंचवली गोळी संघाला. असं वाटलं की चेंडू सहज गेलाय, पण सुरेख क्षेत्ररक्षक प्रशांत मडवीच्या माध्यमातून बघा जसा कमबॅक केला अत्तर्वने. पहिला चेंडू जरूर त्यानं न टाकला, पण तसा आकाश पाटील असं वाटलं होतं की हा चेंडू सहज सीमारेषे ओलांडेल, पण नाही. सुरेख झेल प्रशांत मडवीच्या माध्यमातून. सुरेख बॅटिंग आकाश पाटीलने केली आहे. 10 चेंडू 24 धाव संख्येची गरज आहे. 10 चेंडू 24 धावा. अजूनही धाव फलकावरती आहेत संदेश पाटील. अक्षय पाटील नवीन फलंदाज. बघा संदेश पाटील याच्यामध्ये क्षमता आहे 10 चेंडू 24 धावा करायची, पण अक्षय पाटील तो सुद्धा कमी नाहीये. त्याच्या समोर अत्तर्व. ओ फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वरतून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बघा मी म्हटलं होतं अक्षय पाटील सुद्धा कमी नाहीये. 9 चेंडू 20 धावा धाव फलकावरती आहेत अजूनही. एखादा फटका मार्गाने नेऊ शकतो विजयाच्या तो टीम चिंचवली गोळी संघाला. 9 चेंडू 20 ची गरज. अजूनही 3 चेंडू या षटकातील. गोलंदाज तयार. एकदा अक्षय पाटीलच्या बॅट मधून आलेला आहे. अत्तर्वने दुसरा नो आणि त्याच्यावरती षटकार. अक्षय पाटीलच्या बॅट मधून आलेला षटकार. बघा बघा दुसरा नो अत्तर्वने टाकलेला. पहिला नो त्याच्यावरती संदेश पाटीलने सुरेख चौकार मारला, आणि दुसरा नो त्याच्यावरती अक्षय पाटीलने हल्ला चढवला आणि मॅच मध्ये नेऊन नेलंय ते चिंचवली संघाला.
बॉलर दंडित झालेला आहे. 2 बिमर त्याने टाकलेले होते. नवीन गोलंदाज मंथन. बघा 9 मध्ये 13 समीकरण सोपं आहे दोन्ही बॅट्समन साठी, पण मंथन आता त्याला सुरेख कामगिरी करावी लागेल. बघा हा सामना तर खरं तर 3 फटक्यांचा आहे, पण पाहायला गेलं तर गोलंदाजी सुरेख करावी लागेल ती मंथनला. गोलंदाज तयार. ओ पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. सुरेख थ्रो आणि आउट. फलंदाज बाद अक्षय पाटील. सुरेख थ्रो यशने रक्षकाच्या भूमिकेमध्ये यशने सुरेख थ्रो मारला आणि अक्षय पाटीलला त्यानं मॅच मध्ये आणलेलं होतं टीम चिंचवली गैस संघाला. अक्षय पाटील बाद. नवीन फलंदाज टीम चिंचवली गैस संघाकडून रोनित पाटील. अजूनही 8 चेंडू 13चं समीकरण आहे. सुरेख फलंदाजी अक्षय पाटीलची. स्ट्राइक संदेश पाटील. 11 बॉल 32 धाव संख्येवरती खेळतोय संदेश पाटील. तर कशी कामगिरी करेल 8 मध्ये 13. फटका चांगला आहे. आकार संदेश पाटीलच्या बॅट मधून आलेला षटकार. 7 चेंडू 7 धाव संख्येची गरज आहे. 58 धावा धावफलकावरती लागलेले आहेत ते. शेवटचा चेंडू असेल. 38 धाव संख्येवरती खेळतोय संदेश पाटील. 7 मध्ये 7. एका फटक्याने काम होऊ शकतं. ओ सुरेख फटका ऑफ साइडच्या दिशेला. सुरेख क्षेत्ररक्षक आणि खराब थ्रो 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 होतील का नाही आणि फलंदाज बाद रोनित पाटील. 6 चेंडू 5 धाव संख्येची गरज आहे टीम चिंचवली गैस सांगा. मी म्हटलं होतं आज समीकरण सोपं आहे. संदेश पाटील आणि आकाश पाटील. आज संदेश पाटील हल्ले चढवले ती टीम आटकरगाव संघावरती. तब्बल 13 चेंडू 40 धाव संख्येवरती खेळतोय. प्रशांत वडवीने सुरेख कामगिरी केली, तसे संदेश पाटीलने सुद्धा सुरेख कामगिरी केली टीम चिंचवली गैस संघासाठी. राखी आता चिंचवली संघाचे गप बसणार नाहीयेत. तन्मय 6 चेंडू 5 धाव संख्येची गरज आहे. संदेश पाटील त्याच्या समोर तन्मय. आता चिंचवली संघाचे पाठीराखी खुश झालेले आहेत. तेव्हा चिंचवली संघाची 6 चेंडू 5 धावा. तन्मय विश्वास आहे संदेश पाटील वरती की 6 चेंडू 5 धावा एका फटक्यात तो कव्हर करेल. ओ सुरेख चेंडू जरासा टप्पा पडला नव्हता चेंडूचा. चेंडू खालीच राहिला. बघा 5 चेंडू 5. तन्मय सुद्धा करेल का ही मॅच कव्हर. क्रिकेट मध्ये काही घडू शकतं. ओ सुरेख फटका यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट आणि करा फिल्डिंग. 2 धावा सहजरित्याने होतील. 4 चेंडू 3 धाव संख्येची गरज आहे. पुढील सामना जॉन टी 11 आदोशी त्यांच्या बरोबर. आदोशी
62 धावा धावफलकावरती लागलेले आहेत त्या टीम चिंचोली संघाच्या. सुरेख बॅटिंग संदेश पाटील करत असताना हो सुरेख चेंडू पंच स्क्वेअरचा इशारा आलाय पंचांचा. आता 4 मध्ये 2 61 झाल्यात. 15 मध्ये 42 संदेश पाटील. पंधरा चेंडू 42 धाव खेळत असताना हो सुरेख फटका. एक धाव कंप्लीट होतीये आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षक आणि टीम चिंचवली संघाला विजय झालेला आहे. आणि मॅन ऑफ द मॅच सांगायची सुद्धा गरज नाहीये कारण की नॉट आउट संदेश पाटील. पण 16 चेंडू 44 धावा. एक षटक आतलून 6 मध्ये 60 धावा दिल्या आणि एक विकेट सुद्धा घेतलं. नाही घेतलं एक विकेट आणि